सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसनमार्ग याची जाणीव, काही क्षणासाठी येणारी श्वासविरहित अवस्था, त्याची अनुभूती. हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जळून घेऊया. तिथे किंचितसा दाब पडेल. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती, प्राणस्पंदन. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. मोठा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. साधनेसाठी लागणारी ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. आपल्या मनातला आळस आपण बाहेर सोडून देत आहोत. शारीरिक मानसिक आळस या श्वासासोबत आपण बाहेर सोडलाय. शरीर मनाने स्थिर होत आहोत साधनेकरिता. सुरुवातीला स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. आपल्या शरीराला धन्यवाद देऊया. 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊन प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित, जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊन आपापल्या क्षमतेने श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आपले जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या मनामध्ये लीन भाव भक्तिभाव, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने त्याला साक्षी ठेवून हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. दोन्ही पाय समोर, पायामध्ये अंतर, मागे सैल सोडून विश्रांती घेऊया. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय समोर. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास मोडून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत वर घ्या आणि उजव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसते. डावा पाय मात्र आपल्याला वर उचलायचा नाही. हे करता बरोबर. सुरू करूया. 1 पुढे झुकूया. 2 मागे ट्विस्ट करायचंय. 3 पुढे. 4 उजव्या बाजूने मागे. 5 पुढे. 6 मागे. 7 पुढे. 8 मागे. लास्ट. 9 पुढे झुकूया आणि 10 उजव्या बाजूला मागे ट्विस्ट करायचं.
आता उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि हीच कृती विरुद्ध बाजूने सुरू करूया. एक, पुढे झुकायचं उजव्या बाजूला खाली, श्वास घेत वर येऊन डाव्या दिशेला खाली मागे वळून कपाळ जमिनीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, लास्ट 9, 10. 10 वेळ झाले की थांबायचं, डावा पाय सरळ करायचा आणि थोडा वेळ विश्रांती घेऊया. डोळे मिटून श्वासाची जाणीव, श्वासाची गती हलकीशी वाढली असेल. आपण केलेलं होतं बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. पाठीच्या मणक्याला बेंड होता, स्ट्रेच होता, ट्विस्ट होता. करूया चक्की चालवून आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्यायची आहेत. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि आता सुरू करूया. सावकाश पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरूया क्लॉकवाईज 5 वेळेला. 1, आपली हाताची पकड खाली जमिनीकडे जाऊ दे. 2, 3, बरोबर. 4, 5, विरुद्ध बाजूने 5 वेळेला. पुन्हा पुढे झुकायचं, मध्ये येऊन थांबून पुन्हा पुढे झुकायचं आणि डावीकडून उजवीकडे गोल फिरायचं. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. दोन्ही पाय समोर करायचे, पावलं जुळून घ्यायचे, हात मागे सपोर्टसाठी. डोळे मिटून तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घेऊया. जाणीव श्वासाची. करणार आहोत फुल नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे, फक्त हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे आणि सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज डोळे मिटून सावकाश कृती. ज्यांना पाठीची आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान डावीकडे आणि उजवीकडेच वरच्या वर फिरवून घ्यायची. बाकीच्यांनी फुल नेक रोटेशन करण्याचा प्रयत्न करा. उजव्या बाजूला येताना कान जास्तीत जास्त खांद्याकडे जाईल, मग मागे सई सोडायची मान. डावीकडे येताना डावा कान खांद्याजवळ जाईल आणि मग पुढे. विरुद्ध बाजूने 3 वेळेला डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. आपण आपोआप त्या कृतीशी जोडले जातो मनाने जेव्हा आपण डोळे मिटून या सगळ्या कृती करतो त्यावेळेस. 3 वेळेला दोन्ही बाजूनी झालं की मग थांबायचं. मान मध्ये आणून सावकाश सरळ करायची, पायांमधलं अंतर थोडंसं वाढवायचं आणि विश्रांती घ्यायची. पुन्हा जोड श्वासाची. वज्रासन करून घेऊया. एक एक पाय फोल्ड करून, त्याआधी दोन्ही पाय जोडून घ्यायची पूर्वस्थिती आणि एक एक पाय फोल्ड करायचा. सुरुवातीला उजवा, त्याचा पाऊल उजव्या सीट खाली घेऊया, मग डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल डाव्या सीट खाली. तर आता या वज्रासनामध्ये आपल्याला एकदम फिक्स बसण्यासाठी काय करायचं, एकदा आपण स्थिती घेतली की थोडस सीटचा भाग वर उचलायचा, थोडस पुढे व्हायचं आणि पुन्हा सीटचा भाग पायावर ठेवायचा, म्हणजे आपोआप आपण त्या स्थितीमध्ये स्थिर होतो. पुन्हा डोळे मिटून घ्या. हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. आपण किती कम्फर्टेबल या स्थितीमध्ये बसलोय. खाली मॅट असू देत, चादर चटई असेल तर अँकल जॉईंट्सला थोडीशी दुखापत होऊ शकते. डोळे मिटून वज्रासनामध्ये स्थिर होऊया. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. पाठीचा कणा, त्याचं आरोग्य सुधारणारं, त्याचबरोबर आपल्या पचन संस्थेचं आरोग्य सुधारणारं वज्रासन. जोड श्वासाची. या आसनाचे सगळे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असेल.
तणाव विरहित चेहरा. हे आसनातच करणार आहोत आपण. पर्वतासन किंवा ह्याला अर्ध ताडासन असंही म्हणतात. तर दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी असतील. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. ठीक आहे, हाताची कोपरं जमिनीला समांतर. थोडासा प्रेशर आणून आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांवरती जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपली हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करा. नजर समोर. पाठीचा कणा जास्तीत जास्त स्ट्रेच होतोय. छान. आणि मग डोळे पुन्हा मिटून घ्या. आणि बंद डोळ्यांनी बघा कुठे आपल्याला ताण वाटतोय. आपल्याला गुडघ्याच्या इथे हलकासा ताण जाणवेल. कमरेपासूनचा वरचा भाग स्ट्रेच आहे, तिथे ताण आहे. या सगळ्याची अनुभूती जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. एक श्वास इथे थांबायचा आहे. पुढे करूया आपण मार्जरासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर घेऊया. बरोबर. तर आता हे अंतर घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सीटचा भाग पायावर ठेवायचा आहे. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा पाय ऍडजस्ट करा. डावा गुडघा ऍडजस्ट करा. बरोबर. म्हणजे ते अंतर बरोबर शोल्डर एवढं होऊन जातं. आणि आता दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि त्यानंतर खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पोटाचे स्नायू एकदम ढिले सोडा जमिनीच्या दिशेने. खांदे रिलॅक्स करा. करणार आहोत आपण मार्जरासन भाग 1 आणि त्यासाठी हळूहळू श्वास घेत घेत आपली मान नजर सिलिंगकडे न्यायला सुरुवात करूया. श्वास घेत घेत आपली मान नजर सिलिंगकडे. यथाशक्ती वरती बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये कपाळावर कुठलीही आठी नसेल. डोळे अलगद मिटून घ्या आणि दातांवर दात लावा. म्हणजे पूर्णपणे तुमच्या गळ्यापासून पोटापर्यंतचा आलेला ताण, त्याचा अनुभव खूप छान इफेक्टिव्ह होतो जेव्हा आपण दातावर दात लावतो त्यावेळेला. आणि लोअर बॅक पासून वरपर्यंत आलेला अंतर्वक्र आकार, तिथे असलेला प्रेशर, त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. कुठेही ब्रिदिंग होल्ड न करता आपण ही कृती करतोय. बरोबर, छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश पुन्हा मान मध्यभागी. आपल्या पाठीवर आलेला प्रेशर रिलीज झालाय, पोटावर आलेला ताण रिलीज झालाय. करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी भाग 2 करणं टाळायचं. त्यांनी पुन्हा एकदा भाग 1च करा आणि बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आपली हनुवटी आपल्या कॉलर बोन पर्यंत घेऊन जायची आहे आणि पाठीचा मणका अजून सिलिंगच्या दिशेने ताणायचा. हनुवटी कॉलर बोनकडे, पाठकणा सिलिंगकडे ताणूया. आणि आता बघा आपल्या गळ्यावरून पोटापर्यंतचा प्रेशर, त्याचा अनुभव घ्या आणि पाठीच्या मणक्याला आलेला कमानीसारखा आकार. मगाशी तिथे प्रेशर होतं आणि आता त्याच भागावर आपण ताण दिलेला आहे. जोड श्वासाची. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आता इथे थांबा. 3, 2, 1. संथ गतीने श्वास सोडा. श्वास सोडताना फक्त श्वास सोडायचा, आपल्याला कुठेही पाठीच्या मणक्याला हालचाल न करता. छान. उलट चाल करूया आता. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली नजर पुन्हा दोन्ही हातांच्या मध्ये. गळ्यावर आलेला प्रेशर रिलीज झालाय, पाठकळ्यावर आलेला ताण रिलीज झालाय.
आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक करूया. हा, इनहेल अप, एक्झेल डाऊन. सुरू करूया. श्वास घे, भाग 1, इनहेल अप. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे, एक्झेल डाऊन. 3 वेळेला ही कृती करूया. एका लयीमध्ये करायचंय, एका रिदम मध्ये. श्वास घे, वर, इनहेल अप, एक्झेल डाऊन. तुमच्या पाठीच्या मणक्याला जो काही आपण स्ट्रेच देतोय, प्रेशर देतोय, त्याकडे लक्ष. इनहेल अप, एक्झेल डाऊन. वन मोर टाइम. इनहेल अप, एक्झेल डाऊन. थांबायचंय. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. गुडघे मांड्या जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. मनगटामध्ये प्रेशर आला असेल तर डोळे मिटायचे आहेत आणि फक्त हात झटकून घ्या. नकळत आपला सगळा भार शरीराचा आपण मनगटावर देतो. पूर्णपणे रिलीज करा. थोडेसे हात झटकून घ्या आणि डोळे मिटून पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. जोड श्वासाची. पुढे आपण आज अजून एक कृती करणार आहोत. थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे. करताना काळजी घ्या, ओव्हर ट्राय नको, पण प्रयत्न जरूर करा. गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. आणि आपला उजवा जो पाय आहे तो समोर उभा करा. उजवा पाय जो मागे आहे तो समोर उभा करायचा. येस. ओके. बरं, आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा आपला तोल जातोय असं वाटत असेल, त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय नको. आता दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती मागे घ्या. ती पकड. येस. हे बघा अशी. ठीक आहे. आपल्या सीट पासून थोडीशी लांब आपण उभं राहून जी बद्ध हस्त करतो, जर कोणाच्या लक्षात असेल तर सेम कृती, फक्त आपण इथे पायाची जी एक वेगळी पोझिशन घेतली आहे. ठीक आहे. आता हलकसं मागे जायचं. हलकसं मागे, थोडंसं बेंड व्हा. थोडंसं मागे बेंड व्हा आणि मग तेवढंच पुढे या. तेवढंच पुढे. स्वतःचा तोल सांभाळा. हा, तेवढंच पुढे या. आपलं कपाळ पावलाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश वर या. सावकाश. हा, सावकाश. हा, पुन्हा मागे. पुढे जा, पुढे या. बरं. आता पुढे आल्यानंतर काही सेकंद थांबा. हा, कपाळ जमिनीकडे गेलंच पाहिजे असं काही नाहीये. हाताला जो स्ट्रेच मिळतोय त्याकडे लक्ष द्या. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश. हळूहळू श्वास घेत घेत वर या. हाताची पकड सोडा. हाताची पकड सोडा. आता आपला उजवा हाताचा तळवा आहे तो उजव्या पावलाच्या जवळ खाली ठेवा. आतल्या बाजूने. हा, बाहेरच्या बाजूने नाही तर आतल्या बाजूने ठेवा. हा, बरोबर. आणि डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. स्वतःचा बॅलन्स पण सांभाळा. येस, बरोबर. छान. 5 काउंट थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली घ्या. उजवा पाय सावकाश फोल्ड करा. काही सेकंद वज्रासनामध्ये थांबा. डोळे मिटून काही सेकंद थांबा. इथे श्वासाची जोड. 1 ते 2 श्वास विश्रांती घ्यायची आणि पुन्हा हेच आसन करूया. पुन्हा गुडघ्यांवर उभं राहूया. आता डावा पाय समोर घ्यायचा आहे. बरोबर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती आपल्या सीट पासून थोडीशी लांब घ्या. स्वतःचा तोल सांभाळा. सावकाश एक श्वास घेत घेत हलकसं मागे जायचंय आणि श्वास सोडत पुढे येण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. श्वास सोडत पुढे यायचंय. पुन्हा श्वास घेत घेत सावकाश मागे. छान. आणि श्वास सोडत सोडत सावकाश पुढे. आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. यथाशक्ती थांबा. श्वास घेताय, सोडताय.
श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. छान, व्हेरी गुड. हाताची पकड सोडा. आता डाव्या हाताचा तळवा आपल्याला डाव्या पावलाजवळ घेऊन जायचंय, खाली जमिनीवर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली घ्या. डावा पाय फोल्ड करा आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून विश्रांती तिथल्या तिथेच. जोड श्वासाची. श्वासाची गती वाढलेली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. हे एक व्हेरिएशन आपण केलं, ज्याच्याने आपलं स्ट्रेचिंग तर होतच, पण त्याचबरोबर आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते. हाताच्या पोझिशन. एक एक पाय सरळ करूया. उजवा पाय सरळ करा हाताच्या आधाराने. मग डावा पाय सरळ करा. विश्रांती. अँकल जॉईंट्स मध्ये हलकीशी हालचाल करून घ्या, जर तिथे जास्त प्रेशर वाटत असेल तर. मानमध्ये सैल सोडली. सावकाश स्टँडिंग मध्ये बघूया. कुठून उभे राहायचंय, त्याच्या स्थितीमध्ये विश्रांती. करूया नी बेंडिंग, आणि त्यासाठी दोन्ही पावलं थोडीशी जोडली. पावलांमध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. ठीक आहे. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसायचे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. हाताचे तळवे जमिनीला समांतर आहेत. गुडघ्यावर प्रेशर आहे. शक्य असेल तर टाचा वर उचला. शक्य असेल तर टाचा वर उचला. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. टाचा खाली घ्या. श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत हात खाली आणि विश्रांती. जाणीव श्वासाची. करणार आहोत आपण साईडवर्ड बेंडिंगचं त्रिकोण असेल, त्याला आपण फॉरवर्ड बेंडिंग केलं. आज साईडवर्ड करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. पूर्वस्थिती. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. ठीक आहे. आता आपल्याला आपला उजवा हात पायाला घासत घासत उजव्या पावलापर्यंत घेऊन जायचंय. उजवा हात पायाला घासत घासत उजव्या पावलापर्यंत घेऊन जा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. बरोबर. आणि आता आपली नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. वर असलेला डावा हात, त्याच्या पंजाकडे आपली नजर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हा. श्वास घेत घेत सावकाश सरळ. पायामधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. आता डावा हात. डावी बाजू. हळूहळू डावा हात पायाला घासत घासत डाव्या पावलापर्यंत घेऊन जा, किंवा अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जे शक्य आहे ते पकडा. आणि मग उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. परफेक्ट. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतो, सोडतो. नजर वर असलेल्या हाताच्या पंजाकडे. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. जोड श्वासाची.
श्वासाची गती हलकीशी वाढली असेल ती आपण रिलीज करूया ब्रीदिंग एक्सरसाइजने. दोन्ही पावलं जोडलेली, दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हात जोडून घ्या. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करा. श्वास घेत घेत हात लांब आणि श्वास सोडत जवळ. अगदी सावकाश एका लयीमध्ये रिदम मध्ये होऊ दे. तुमचा श्वास आणि हालचाल याच्यामध्ये एक समन्वय पाहिजे. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला आली आहे. आता आपण करूया बॅलन्सिंग एक पाद दोलासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरं, आता इथे असं वाटलं आपला तोल जातोय ते भिंतीला टेकून उभे राहा आणि ही कृती करा. ठीक आहे. आता उजवा पाय वर उचला, त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. आपला संपूर्ण भार डाव्या पायावर चाललाय. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल, तो कुठेही फोल्ड करायचा नाही. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे तुम्हाला बॅलन्स छान साधला जाईल. गुड. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये आपण जे वृक्षासन करतो त्या वृक्षासनाचे लाभ आपल्याला या आसनामध्ये सुद्धा मिळतात. ठीक आहे. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. 5 4 3 2 1. रिलीज. हात खाली, पाय खाली. हात तसेच आडवे ठेवा. फक्त उजवा पाय खाली घ्या. हात तसेच ठेवा. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय वर उचला, पाऊल जमिनीला पॉइंटेड करा, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पुन्हा आपला बॅलन्स सांभाळा. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नमस्कार स्थितीमध्ये आपण आपले हात आहेत वरच्या वर. गुड. आणि इथे 5 श्वास म्हणजेच 5 सेकंद थांबतोय. श्वास घेणं सोडणं चालू ठेवायचं. 5 4 3 2 1. रिलीज. सावकाश. हात खाली, पाय खाली. विश्रांती. श्वासाच्या गतीची जाण. मॅटच्या एका डोक्याला उभं राहूया. सूर्यनमस्कार 4 करणार आहोत आपण. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे मिटून गायत्री मंत्र एकत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवेय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कारासन. ओम रवये नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6
7 8 9 उजवा पाय पुढे 10 11 12 लास्ट बरं आता 5 सेकंद प्रत्येक स्थितीत थांबूया. शेवटचं सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 5 4 3 2 1 2 हस्त उत्तानासन. 1 2 3 4 5 3 हस्त पादासन. थांबूया. 5 4 3 2 1 4 डावा पाय मागे अश्वसंचालन. नजर सिलिंगकडे. तोंड बंद. शक्य असेल तर डोळे मिटून इथे थांबूया. 1 2 3 4 5 5 दंडासन अँड होल्ड. 5 4 3 2 1 6 अष्टांगासन. श्वास घेत घेत खाली जा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा अँड होल्ड. 5 4 3 2 1 7 भुजंगासन. श्वास घेत घेत वर या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. तोंड बंद. डोळे बंद आणि इथे थांबूया. 1 2 3 4 5 8 पर्वतासन. श्वास घेत घेत आपल्या टाचा खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. नजर आपली लेबल रिजनकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि 5 सेकंद थांबूया. 5 4 3 2 1 9 अश्वसंचलन. डावा पाय पुढे अँड होल्ड. 5 4 3 2 1 10 हस्तपादासन. होल्ड. 1 2 3 4 5 श्वास घेत 11 हस्त उत्तरासन. 5 4 3 2 1 रिलीज. श्वास सोडत 12 नमस्कार. थांबायचं. श्वासाची गती इथे अजिबात वाढत नाही. जेव्हा आपण सावकाशपणे घालतो त्यावेळेला अगदीच वाढल्यासारखी वाटेल तर मुखधोती करून घ्या. सावकाश खाली बसूया आणि मग पाठीवर पडून विश्रांती घेऊ. सावकाश एका कुशीला गाळा आणि पाठीवर पडून विश्रांती घे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. डोळे मिटलेले. आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. जोड श्वासाची. करूया आपण सायकलिंग आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्या. हातांच्या मुठी वळून घ्या आणि सायकलिंग दोन्ही हात आणि पाय एकत्रित क्लॉकवाईज सरळ सायकलिंग सुरू करूया. आपल्या हाताची आणि पायाची मुवमेंट एकत्र. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिव्हर्स सायकलिंग. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. बरं आता पाय तसेच ठेवा. फक्त हात खाली घ्या. पाय तसेच ठेवा. हात खाली घ्या. ठीक आहे. आता दोन्ही पाय एकत्रित मुवमेंट करूया. ठीक आहे. क्लॉकवाईज. 1 पावलं खाली जाऊ दे जमिनीकडे. एकत्रित. 2 बरोबर करताय. 3 आणि आता रिव्हर्स करा. रिव्हर्स करा. खालून वर या. 1 2 आणि 3 3 वेळा झालं की थांबू. नियंत्रित पाय खाली येऊ दे. अगदी सावकाश हळूहळू पाय खाली येऊ दे आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स.
बघा तुम्हाला इफेक्ट जाणवतच असेल, कुठे कुठे प्रेशर आला होता, श्वासाची गती कशी वाढलेली आहे, हे सगळं जाणवतंय. त्याची अनुभूती घ्या. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करणार आहोत आपण आता सेतू बंधासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर असेल, त्याचा सुद्धा सीटपासून लांब असतील. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. हं? बरोबर. आता ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे खास करून, त्यांनी मात्र कंबर जास्त वर उचलणं टाळा. किंवा मानेवर असं वाटलं की आपला प्रेशर येतोय, तर मात्र हे आसन करणं सोडून द्या. ठीक आहे. प्रयत्न करा, पण अगदीच वाटलं की प्रेशर आहे मानेवर, तर मात्र सोडून द्या. सुरुवात करूया. आपण स्थिती धारण केलेलीच आहे. आणि आता आपल्या कमरेचा पहिल्यांदा सीटचा भाग वर उचला, मग कमरेचा भाग वर उचला. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुमाटी कॉलर बोनला लॉक होईल एवढं आपल्याला जमिनीपासून वर यायचंय. ब्रिज पोस्चर. येस. आपल्या हातांचा आधार जो खाली जमिनीवर आहे, तो पॅसिव्ह झालेला आहे. म्हणजे तो असला काय नसला काय आपल्याला त्याचा काहीही फरक पडत नाहीये. आपले दोन्हीही पायांच्या मांड्या जमिनीला 90 डिग्री कोन करून उभ्या आहेत. गुड. व्हेरी गुड. यथाशक्ती थांबा. श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. उलट चाल करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. मग कमरेचा भाग, त्यानंतर सीटचा भाग खाली जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आपण जे आता सेतू बंधासन केलं, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींवर आलेला ताणतणाव, त्याचा अनुभव घ्या. हलकसं आपल्या चेस्टच्या इथे प्रेशर होतं, तोही आपण त्याचाही अनुभूती घेऊया. श्वासाच्या गतीकडे लक्ष. याला कॉम्प्लिमेंट करणारा आसन करूया, मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन घाला किंवा साधी मांडी. जर मांड्या वर उचलल्या जात असतील, तर मात्र दोन्ही पाय सरळ ठेवा. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. गुडघेदुखीचा त्रास आहे, पायाची दुखणी असतील, तर मात्र आपले पाय सरळच ठेवा. ओके. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ज्यांनी पाय सरळ ठेवले त्यांनी जोडून घ्या. ठीक आहे. आता आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या कानाच्या इथे द्या. ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे त्यांनी आपले हात कमरेच्या खाली घेऊन तिथेच थांबायचंय. सर्व्हायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी आपले हात कानाच्या जवळ घ्यायचे आहेत. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. डोकं सावकाश वर उचला, टाळूचा भाग जमिनीवर. व्हेरी गुड. हा. असं वर उचलायचं, टाळूचा भाग जमिनीवर टेकवायचा आणि आपले हात खाली मांडीवर, हाताची कोपरं जमिनीवर. येस, परफेक्ट. आपले हात मांडीवर, हाताची कोपरं जमिनीवर. खांदे हलकेसे मागून एकमेकांच्या जवळ घ्या. म्हणजेच तुमच्या पूर्णपणे आपले ज्या बरगड्या आहेत, आपली फुफ्फुस आहेत, ती ताणली जातात. तोंड बंद, डोळे बंद, श्वास सांग. मगाशी जे आपण आसन केलं सेतुबंधासन, त्या गळ्यावरती जो प्रेशर होता, त्याच गळ्यावर आता ताण आलेला आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर छान उलट चाल करा. हाताचा सपोर्ट पुन्हा कानाजवळ द्या. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत, डोकं जमिनीवर येऊ देत. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. डोळे मिटून विश्रांती तिथल्या तिथेच. सावकाश एका कुशीला जाऊया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गाला करून
विश्रांती. ज्यांचं ऑपरेशन झालं असेल, हर्निया, अल्सर किंवा अपेंडिक्सचं हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी पुढच्या कृती करताना काळजी घ्या किंवा नाही केल्या तरीही चालेल. सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. आपण अर्ध आणि पूर्ण धनुरासन करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. सुरुवातीला आपल्याला आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचा अँकल पकडायचा. डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. आता आपल्याला डाव्या पायाची मांडी आणि उजवा हात जमिनीपासून वर उचलायचा आहे. आपलं कपाळ, छातीचा भाग तोही जमिनीपासून वर उचलाय. हा, बरोबर. डाव्या पायाची मांडी आणि उजवा हात. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. 3, 2, 1. सावकाश कपाळ खाली, हात खाली. डाव्या पायाची पकड सोडून द्या. उजवा हात खाली घ्या. पुन्हा दोन्हीही पाय जोडले. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, सरळ. आणि आता एकाच वेळेला उजव्या पायाची मांडी, डावा हात आणि आपलं शरीर कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचला. डावा पाय खाली जमिनीवरच. बरोबर. नॉर्मल श्वास चालू. 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली. काही क्षण विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. थोडीशी इथे श्वासाची गती वाढते, म्हणून ज्यांना हृदयविकार, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्या. आता पूर्ण धनुरासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आता फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा. डाव्या हाताने डावा अँकल पकडा. कपाळ जमिनीवर आहे. आता आपल्या दोन्ही पायांच्या मांड्या जमिनीपासून वर उचला, म्हणजे कपाळ हलकस वर उचललं जाईल. आणि मग हळूहळू जेवढं शक्य आहे तेवढं स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. गुडघे मांड्या जमिनीपासून वर उचला. नजर समोर. परफेक्ट. धनुष्यासारखा आकार. व्हेरी गुड. आणि आता जोड श्वासाची. ब्रिदिंग होल्ड करू नका. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलटसाल करा. कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड सोडा. एकदा कशी दाबा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. धनुरासनची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा श्वासाची गती, हृदयाची गती आणि पिशी वाढ. डोळे मिटून संपूर्ण जाणीव आपल्या श्वासाकडे. नाकाने श्वास घ्या. तोंड उघडून श्वास सोडा. अजून दोनदा हीच कृती करा. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. काही सेकंद या स्थितीमध्ये थांबूया. कुठलीही हालचाल न करता आपली जाणीव संपूर्णपणे आपल्या देहाकडे घेऊन जायची. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाकूपर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल करूया, मोकळे करून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपण जी काही साधना केली ती आनंदाने केली आहे आणि समाधानाने केली आहे. आपल्या शरीरामधली जी काही दुखणी आहेत ती सगळी या क्षणी बाहेर पडतायत. शरीराने आपण निरोगी आहोत. मानसिक ताण असेल, चिंता असतील, त्या सगळ्या या क्षणी बाहेर पडत आहेत.
आपण मनानेही स्थिर आहोत. आपली जाणीव दोन्ही पायांकडे द्यायची, उजवा डावा पाय. कमरेपासून ते पावलापर्यंत हा संपूर्ण उजवा डावा पाय आपला शिथिल आहे. त्याच्यामधली जी काही दुखणी आहेत ती बरी होत चालली आहे. बंद डोळ्यांनी ह्या संपूर्ण भागाचं निरीक्षण करतोय आणि तो भाग आपण शिथिल करतोय. आपले दोन्ही हात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा डावा हात, तिथे असलेली दुखणी बरी होत आहेत. तिथले सांधे मोकळे होत आहेत. पाठकड्यांमधले 33 मणके तेही व्याधी विरहित आहेत, रिलॅक्स झाले आहेत. पोटाचा भाग, छातीचा भाग, आपलं छोटंसं हृदय, ही फुफ्फुस शिथिल आहेत, शांत आहे. चेहरा शांत आहे. डोळे अलगद मिटून आपलं संपूर्ण शरीर आणि मन निरोगी आहे, ही भावना आपल्या मनात. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यात सामावून घेत आहोत. आणि श्वास सोडताना आपल्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख आपण बाहेर सोडत आहोत. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहिलो. जोड श्वासाची, दोन्ही हातांच्या तळहाचं एकमेकांवर घर्षण करायचंय. त्याआधी हलकीशी हातापायांच्या बोटांमध्ये हालचाल करा. दोन्हीही हात सावकाशवर उचलून हातांच्या तळव्यांचं घर्षण निर्माण झालेलं अलगद डोळे बंद चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. पुन्हा एकदा पाणी, नेत्रस्पर्श. अजून एकदा करूया. पाणी, नेत्रस्पर्श. सावकाश हात खाली, पापण्यांची हलकीशी उघडझाप करायची. डाव्या कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक सेटी बांधायचे. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता. विश्रांती घ्या. मान मध्ये सैल सोडून पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. पाठीचा कणा सरळ, डोळे मिटून या स्थितीमध्ये स्थिर बसूया. तणाव विरहित चेहरा. एक आवर्तन, 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. Slowly, completely breathe out. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. जोडलेले हात हृदयापाशी, डोळे अलगद मिटलेले आहेत. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व
श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैती. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. जसं माता आपल्या मुलांचे रक्षण करते, तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य प्राप्त करून दे, चांगली संपत्ती प्राप्त करून दे. ही प्रार्थना आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला आपण करतोय. आपली मान सरळ करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन. त्याच्या आधी आपण 3-3 आवर्तन सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास करणार. त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. सुरुवातीला करूया सूर्य अभ्यास. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आपली डावी नाकपुडी बंद करून घेऊया. चेहरा शांत आहे. डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. अजून एक राऊंड. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी जी बंद आहे ती ओपन करा. करूया चंद्र अभ्यास. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. अजून एक राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. थोडा वेळ उजवा हात खाली घ्या. आपल्याला प्राणायाम मुद्रा तशीच ठेवायची. थोडा वेळ हात खाली, डोळे मिटलेले आहेतच. आपली जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे घेऊन जा. उजवी आणि डावी नाकपुडी, सूर्य आणि चंद्रनाडी. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला, सोडला, हे आपलं आपण तपासायचं आहे. कदाचित आपल्या दोन्हीही नाकपुड्या ऍक्टिव्ह असतील, कदाचित अल्टरनेट असतील. या सगळ्याची अनुभवी आपली आपण घेतोय. करणार आहोत आपण बॅलन्सिंग असे सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम, प्रत्येकाची 3 आवर्त. सुरुवातीला सूर्यभेदन. डावी नाकपुडी सहज बंद, डोळे मिटलेले आहेतच. उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. इथे 3 आवर्तन सूर्यभेदन कंप्लीट झाली. आता चंद्रभेदन. आपण उजवी नाकपुडी बंद केलीच आहे. आता डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. शेवटचं आवर्तन चंद्रभेदन. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे मिटलेले तसेच आहेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. नुकताच केलेला सूर्य आणि चंद्रभेदन प्राणायाम त्याच्या
मुळे आपल्या श्वसन मार्गात जो काही बदल जाणवतोय तिथे आपलं लक्ष आहे. शरीर मन शांत झालंय, स्थिर झालंय. करणार आहोत आपण शीतली सितकाराची 2-2 आवर्तनं. सुरुवातीला करूया शीतली प्राणायाम. तोंडाने खोलवर दीर्घ पूर हवा आतमध्ये भरून घ्या. तोंड बंद. नाकाने संथ रेच. पुन्हा एकदा जिभेची पकड. तोंडाने खोलवर दीर्घ पूर थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत, तिथून फुफ्फुसांपर्यंत. जिभातमध्ये तोंड बंद. नाकाने संथ रेच. दोन आवर्तन सितकारीची. ओठ विलग, दातावर दात, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घ पूर थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांपासून कंठांपर्यंत, पुढे फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद. नाकाने संथ रेच. अजून एक आवर्त. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूर. तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. श्वासाची गती संथ झालीये, लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी होत चालले. ज्यांना बैठक बदलायची असेल ते बदलू शकतात. साधी मांडी घालायला हरकत नाही. जास्त वेळ जर ताण वाटत असेल. हातांची ज्ञान मुद्रा आहेच. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तने. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. मन शांत स्थिर झालंय. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊ. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आणि याकरिता तुझी तशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. एक मकारला बोलेला ओंकार आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना सकारात्मक ऊर्जा प्राणशक्ती आपल्यात प्रवेश करते. श्वास सोडताना ओंकार आपली सगळी चिंता आपण बाहेर सोडतोय.
शरीराने आपण व्याधीमुक्त होत आहोत, मनाने आपण तणावमुक्त होत आहोत, आत्मविश्वास वाढत चाललाय, शरीर मन स्थिर होत चाललंय. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले सोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत सुकून नतमस्तक शरणागत भाव समर्पण भाव. आपली सगळी साधना ओम समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सगळं ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेमधल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. म्हणूनच आपले आद्य गुरुजन आई वडील इष्ट देवता आपण ते स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेला सरळ श्वास घे. श्वास सोडत हात खाली घेऊया. हातांच्या दर्शन अलगद चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊ. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी असलेल्या ओमकडे खाली घेऊ. धन्यवाद. एक रिक्वेस्ट, बाकीचे तुम्ही सगळे मीटिंग एंड करा. इथे आमचे भावी योग शिक्षक जॉईन झालेले आहेत. त्यांचा आता पुढे कंटिन्यू क्लास आहे, त्यांची एक्झाम आहे. त्यामुळे जे दैनंदिनचे साधक आहेत त्यांनी कृपया मीटिंग स्वतःहून एंड करा. ओके, आज आमची मीटिंग अशीच पुढे चालू राहणार. हरिओम शुभांगीताई, संतोष सर, ऑल द बेस्ट. मी जरा 5 मिनिटाचा ब्रेक घेते. प्लीज जुने साधक जे दैनंदिन योग आहेत त्यांनी प्लीज मीटिंग एंड करा. आय मीन ग्रुपमधून एंड व्हा, लेफ्ट व्हा. पुढे आमचा याच ग्रुपवरती कंटिन्यू राहणार आहे. ओके, हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. जरा कोणीतरी ग्रुपवर मेसेज टाका, संतोष सर जॉईन व्हायला. ठीक आहे, मी जरा एक फ्रेंड. हरिओम. बाकीच्यांनी प्लीज लेफ्ट व्हा.